नमस्कार, माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। आपण सध्या आहोत शिवतीर्थ निवासस्थानावर। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता थोड्याच वेळात त्या ठिकाणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सत्याच्या मोर्चाच्या दिशेने निघणार आहेत। आज मुंबईमध्ये सत्याच्या मोर्चाचं आयोजन जे ते करण्यात आलेलं आहे। महाविकास आघाडी आणि मनसेकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून सर्व पक्षीय प्रमुख जे नेते मंडळी आहेत ते या पक्षाचं नेतृत्व करणार आहेत आणि यामधून निवडणूक आयोग मतचोरी आणि विधानसभा निवडणुकीतील गोळ या विरोधात आवाज उठवला जाणार आहे। आणि त्या पार्श्वभूमीवरती आता मोर्चाला थोड्याच वेळात म्हणजे दुपारी 1 वाजताच्या सुमारास सुरुवात होणार आहे। मात्र तत्पूर्वी संपूर्ण आपण मोर्चा स्थळ पाहिलं तर तिकडे आता कार्यकर्त्यांनी गजबजलेलं आहे। शिवतीर्थ निवासस्थानी आपण आहोत, तिथे मनसेचे निवासस्थान आहे। राज ठाकरे थोड्याच वेळात या सत्याच्या मोर्चाच्या दिशेने रवाना होतील। कॉन्वॉय आपण जो पाहायला गेला तर राज ठाकरे यांचा हा तयार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि राज ठाकरे यांची गाडी सुद्धा तयार झाली आहे। थोड्याच वेळात राज ठाकरे हे या मोर्चाच्या दिशेने रवाना होतील। मुंबई लोकलने राज ठाकरे हे मोर्चास्थळी दाखल होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। सद्यस्थितीत आपण पाहायला गेलं तर मुंबईमध्ये सध्या आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच मुसळधार पावसाने म्हणजे जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे संपूर्ण रस्ते आपण पाहायला गेलं तर ओले झाल्याचं पाहायला मिळत आहे। ठिकठिकाणी जोरदार पाऊस आहे, मात्र पाऊस असला तरी सत्याचा मोर्चा हा निघणार। अन्यायाविरुद्ध आवाज उठवला जाणार अशा प्रकारचा जो काय मोर्चा आहे आज तो आयोजन केला जात आहे। नेमका हा मोर्चा कसा असणार आहे, या मोर्चाची रूपरेषा कशी असणार आहे, कशा स्वरूपातला हा मोर्चा आहे, कोण कोण या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे, सगळ्याची माहिती आपण जाणून घेत आहोत। सद्यस्थितीत आपण पाहायला गेलं तर शिवतीर्थ येथे आता कोणत्याही प्रकारे कार्यकर्ते सध्या पाहायला मिळत नाहीये। मात्र सकाळपासून शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। मग प्रमुख नेते असतील, मनसेचे बाळा नांदगावकर असतील, यासोबतच अविनाश अप्पांकर असतील, यांनी त्यांना मार्गदर्शन करत थेट मोर्चास्थळी जाण्याचं आवाहन केलं। आणि त्यानंतर आता थोड्याच वेळात राज ठाकरे निघतील। निवासस्थानापासून ते स्थानकापर्यंत म्हणजे रेल्वे स्टेशन पर्यंत राज ठाकरे हे त्यांच्या गाडीनं जातील आणि मग नंतर तिथून थेट मुंबई लोकलनं प्रवास करतील ते मोर्चास्थळी। मोर्चा हा 1 वाजता आहे। दरम्यान पाहायला गेलं तर आजचा हा मोर्चा मतदार याद्यांमधील घोळ आणि कथित मत चोरी विरोधात महाविकास आघाडी आज खरं तर आज 1 नोव्हेंबर आहे, महिन्याची सुरुवात आहे आणि आज 1 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास या सत्याच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आले। तेव्हाच हा मोर्चा निघणार आहे। सत्याचा मोर्चा असं या मोर्चाचं नामकरण सुद्धा करण्यात आलेलं आहे। या मोर्चाला उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे उपस्थित असणार आहेत, म्हणजे संपूर्ण ठाकरे परिवार उपस्थित असणार आहे। आता आपण पाहतोय राज ठाकरे यांची गाडी थोड्याच वेळात या ठिकाणून निघणार आहे। इथे आपण पाहायला गेलं तर राज ठाकरे यांची गाडी थोड्याच वेळात आता इकडनं आपण पाहतोय निघणार आहे। राज ठाकरे थेट लोकलनं प्रवास करणार आहेत। मोर्चा स्थळावरून मोर्चास्थळी राज ठाकरे दाखल जाणार आहेत। संपूर्ण ठाकरे कुटुंब जर पाहायला गेलं तर काका पुतण्या म्हणजे उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांच्या सोबतच आपण पाहायला गेलं तर मतांमधील गोळ, निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबत हा मोर्चा काढण्यात येणार आहे। लोकांना सत्य कळावं यासाठी हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। आपण पाहतोय यासोबतच 1 वाजता मुंबईतील फॅशन स्ट्रीट वरून सुरू होईल मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर थांबेल। म्हणजेच मोर्चा हा दुपारी 1 वाजता निघेल तर मुंबईतील फॅशन स्ट्रीट वरून सुरू होईल मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ थांबेल। यानंतर महाविकास आघाडीच्या सत्तेच्या मोर्चात राज ठाकरेंची सुद्धा सहभागी आपल्याला पाहायला मिळणार आहे। यासोबतच आपण पाहायला गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज स्वतः मोर्चाला चालत जाणार आहेत। म्हणजे आपण पाहतोय दादरहून CSMT कडे ते लोकलला प्रवास करणार आहेत। मोर्चाची वातावरण निर्मिती म्हणून राज ठाकरे नुकताच पाहायला गेलं तर रंगशास्त्र सभागृहामध्ये सुद्धा मेळावा घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर त्यामध्ये मतचोरी विरोधामध्ये राज ठाकरे यांनी प्रेझेंटेशन केल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं। आणि या प्रेझेंटेशन मध्ये कशा प्रकारे मतांची चोरी होऊ शकते, ईव्हीएम मग कशा प्रकारे गोळ होऊ शकतो या सगळ्याची माहिती जी आहे ती राज ठाकरे यांनी दिली। ताफा जो आहे तो पोलिसांचा तयार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। राज ठाकरे हे आता रवाना होतील। आपण पाहतोय सर्व गाड्या आपल्याला तयार झाल्याचं पाहायला मिळतं, पुढे आल्याचं पाहायला मिळत आहे। राज ठाकरे आता थोड्याच वेळात तयार निवासस्थानातून बाहेर त्यांच्या गाडीत बसून ते या मोर्चाच्याच ठिकाणी निघणार आहेत। साधारणतः आपण पाहतोय तर आपण पाहतोय या ठिकाणी आता राज ठाकरे हे थोड्याच वेळात निघणार आहेत। राज ठाकरे साधारणतः पाहायला गेलं तर मतदार याद्या नेमकं या विरोधकांच्या म्हणजेच या सत्याच्या मोर्चा आयोजन करण्यामागे नेमक्या काय मागण्या आहेत त्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्यानुसार
मतदार याद्या अद्ययावत करा, मतदार याद्यांतील दुबार नावे काढा, मतदार याद्या अपडेट होईपर्यंत निवडणुका लांबवा, 7 नोव्हेंबर पर्यंत मतदार नोंदणी करा, अशा प्रकारची मागणी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे, ती करण्यात आलेली आहे। राज ठाकरे आता थोड्याच वेळात या ठिकाणून निघणार आहेत, थेट मोर्चास्थळी ते जाणार आहेत। यासोबतच पाहतोय की आपण हा मोर्चा फॅशन स्ट्रीट इथून निघेल आणि पुढे मेट्रो सिनेमा आणि त्यानंतर मुंबई महापालिका मुख्यालयाकडे जाईल। मुंबई महापालिका मुख्यालयाच्या इथे स्टेज उभारण्यात आला आहे आणि या ठिकाणी प्रत्येक पक्षातील महत्वाच्या नेत्यांची भाषणं होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत, ज्यामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, शेकाप, जयंत पाटील व इतर काही महत्वाच्या नेत्यांची भाषणे होणार आहेत, आपल्याला पाहायला मिळते। सर्व डावे पक्ष सुद्धा असणार आहेत। आपण पाहतोय बाळा नांदगावकर हे मोर्चाच्या स्वरूपामध्ये आपल्याला त्यांची तयारी पाहायला मिळत आहे, तयार पूर्णपणे ते झाल्याचं पाहायला मिळत आहेत। राज ठाकरे आता निघणारच आहेत थोड्याच वेळात। बाळा नांदगावकर आपण पाहतोय तयार झालेले आहेत ते आता आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी सगळे आता हे मोर्चाच्या दिशेनं रवाना होतील। आपण पाहतोय मोर्चाला जाण्यासाठी आता सगळी ही तयारी आपण पाहतोय ही आता आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। निश्चितच आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी बाळा नांदगावकर हे आपल्याला पाहायला मिळत आहेत। ते बाळा नांदगावकर जी आता पुढे मोर्चास्थळी आता तुम्ही रवाना होतात, काय सांगाल? मोर्चाला चाललोय, सत्याच्या मोर्चाला, त्याच्यामुळे आता तिकडे आला तर जात आहेत। कशा प्रकारे संपूर्ण सत्यासाठी हा मोर्चा आहे, काय सांगाल? नाही, एकंदरीत आता काय मोर्चा तर आहे, त्याच्यामुळे आता राज ठाकरे हे आपल्याला पाहायला मिळतात निघालेले आहेत। आता राज ठाकरे हे सत्याच्या मोर्चासाठी हे राज ठाकरे आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते आता निघालेले आहेत। मोर्चासाठी राज ठाकरे निघालेले आहेत, मुंबई लोकलनं ते प्रवास करणार आहेत। राज ठाकरेंचा ताफा सुद्धा आपण पाहायला गेलं तर निघालेला आहे। मोर्चास्थळी राज ठाकरे हे जातील, मोर्चाच्या माध्यमातून राज ठाकरे संपूर्णपणे आवाज उठवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि आता आपण पाहतो या ठिकाणी या ठिकाणी राज ठाकरे हे निघालेले आहेत। राज ठाकरे हे निघून आता थेट मोर्चास्थळी ते जाणार आहेत। आपण राज ठाकरे यांचा ताफा हा फॉलो करणारच आहोत, मात्र तत्पूर्वी आपण पाहतो आहोत की ज्या प्रकारे राज ठाकरे हे आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळत आहेत। मुंबई लोकलनं ते प्रवास करणार आहेत। लोकलनं ते प्रवास करत असताना पुढे आपण पाहायला गेलं तर निश्चितच हा जो संपूर्णपणे पाहायला गेलं तर हा ताफा राज ठाकरे यांचा हा पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चितच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आपल्याला राज ठाकरे यांचा हा ताफा आपण पाहतोय या ठिकाणी पुढे गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। राज ठाकरे हे मुंबई लोकलनं प्रवास करणार आहेत। मुंबई लोकलनं प्रवास करण्यासाठी राज ठाकरे दादरहून सीएसएमटीच्या दिशेने जाणार आहेत आणि त्यानुसारच हा राज ठाकरे यांचा ताफा हा आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चितच आपण राज ठाकरे यांना आपण निश्चितच पाहायला गेलं तर राज ठाकरे यांचा ताफा हा आपण फॉलो करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आपण पाहतोय साधारणतः राज ठाकरे यांचा ताफा हा पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि संपूर्णपणे सर्व पाहायला गेलं तर सर्व नेते मंडळी असतील ते सुद्धा आता या ताफ्यात मोर्चास्थळी जी आहे ती आपल्याला जाताना पाहायला मिळत आहे। साधारणतः पाहायला गेलं तर दादर स्थानक आपण पाहायला गेलं तर सीएसएमटीहून राज ठाकरे हे जे आहेत ते पाहायला गेलं तर दादरहून सीएसएमटीच्या दिशेने जाणार आहेत ते आणि साधारणतः पाहायला गेलं तर निश्चितच हा जो मोर्चा आहे तो अत्यंत महत्वाचा मोर्चा असणार आहे। फॉलो करण्याचा आणि समोर पाहतो आपण राज ठाकरेंचा हा ताफा आपल्याला जाताना पाहायला मिळत आहे। हा आपण समोर पाहत आहोत राज ठाकरेंचा ताफा हा त्यांच्या निवासस्थानावरून निघालेला आहे आणि हा थेटपणे आपण पाहायला गेलं तर दादरच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतं। ही आपण पाहतोय समोर राज ठाकरेंचा ताफा हा निघताना आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चितच आपण पाहायला गेलं तर निश्चितच आपण पाहतोय राज ठाकरे हे गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। दादर स्थानकातून आपण पाहायला गेलं तर राज ठाकरे हे प्रवास करणार आहेत लोकलनं आणि ते तिकडनं पुढे सीएसएमटीच्या दिशेने जाणार आहेत राज ठाकरे। हा आपण पाहतोय राज ठाकरेंचा ताफा हा समोर आपल्याला थेट स्टेशनच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहे। साधारणतः आपण समोर पाहिलं तर हा ताफा राज ठाकरेंचा गेलेला आहे आणि यामध्ये आपण पाहायला गेलं तर निश्चितच इथे आपण पाहतोय समोर राज ठाकरे हे दादर स्थानकाच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत।
समोर हा आपण पाहतोय थेट आता दादर स्थानकाच्या दिशेने राज ठाकरेंचा ताफा राज ठाकरेंचा ताफा हा पुढे गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण थेटपणे हा राज ठाकरेंच्या ताफ्याच्या जवळच आता आपण आलेलो आहोत. थेटपणे आपण पाहतो राज ठाकरेंचा हा ताफा दादरच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहे. सत्याच्या मोर्चासाठी हे राज ठाकरे थेटपणे आपण पाहायला गेलं तर हा मोर्चा आपण पाहतोय सध्या दादर स्थानकाच्या दिशेने दाखल झालेला आहे. आपण पाहतोय सध्या इथे दादर स्थानकातून थेटपणे राज ठाकरे हे मोर्चाच्या दिशेने प्रवास करणार आहेत आणि ट्रेननं ते राज ठाकरे मोर्चाच्या दिशेने जाणार आहेत. राज ठाकरेंचा ताफा हा दादर स्थानकामध्ये पोहोचलेला आहे आणि दादर स्थानकातून लोकल पकडत राज ठाकरे हे ट्रेननं प्रवास जो आहे या ठिकाणी करणार आहेत. साधारणतः आपण पाहायला गेलं तर मी पळतो इथं राईटला गाडी जाऊ नये. इथे आपण पाहतो राज ठाकरे हे निघालेले आहेत. ते लोकलनं ते प्रवास करणार आहेत. आता आपण पाहतो ही आपण पाहतो दादर स्थानकातील ही सगळी दृश्य आपण लाईव्हच्या माध्यमातून राज ठाकरे आपल्याला पाहायला मिळत आहे. थेट लाईव्हच्या माध्यमातून आपण हे राज ठाकरे पाहतात. राज ठाकरे हे दाखल झालेले आहेत. थेट आपण ही दृश्य पाहतो लाईव्हच्या माध्यमातून हे दृश्य पाहतात. पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. राज ठाकरे लोकल सत्याच्या मोर्चाला जाणार आहेत ही आपण दृश्य पाहतो. राज ठाकरे असतील सगळे मनसेचे नेते असतील सगळे नेते मंडळी आपण पाहतोय हे हल्ल्याचं पाहायला मिळत आहेत. राज ठाकरेंची ही सगळी दृश्य आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहतात. राज ठाकरे स्थानकामध्ये आता दाखल होतील. थेट लोकलला प्रवास करतील ही आपण सगळी ही दृश्य पाहतात. बाळ नंदगावकर सुद्धा आलेले आहेत. नितीन सरदेसाई सुद्धा आलेले आहेत आणि सगळ्या मनसेच्या नेत्यांसोबत राज ठाकरे हे आता पुढे आपल्याला प्रवास करताना पाहायला मिळतात. ही सगळी लाईव्हच्या माध्यमातून आपण दृश्य जी आहे ती पाहत आहोत. पावसाचं सुद्धा वातावरण आहे. पाऊस सुद्धा कोसळत आहे आणि या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे जे आहेत ते सत्तेच्या मोर्चाच्या दिशेने जाणार आहेत. लोकलनं राज ठाकरे प्रवास जो तो करणार आहेत. गुड. राज ठाकरे आता लोकलला प्रवास करणार आहेत. थेट पण आपण पाहायला गेलं तर ही सगळी दृश्य आपण पाहतोय. राज ठाकरे हे रेल्वेनं प्रवास करणार आहेत. आपल्याला ही सगळी दृश्य पाहायला मिळत आहेत. लोकलच्या दिशेने राज ठाकरे जे आहेत ते दाखल झालेले मोर्चा हा आज निघत आहे सत्तेचा मोर्चा आणि त्या मोर्चासाठी राज ठाकरे हे आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. ही सगळी दृश्य आपण पाहतो लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहोत आणि राज ठाकरे हे आपल्याला आता मोर्चास्थळी आपण पाहतो. या ठिकाणी मोर्चास्थळी राज ठाकरे हे दाखल होणार होताना पाहायला मिळत. ही आपण सगळी दृश्य पाहतात लाईव्हच्या माध्यमातून. राज ठाकरे हे आता सीएस संपवून प्रवास जो तो करणार आहेत. राज ठाकरेंसोबत सर्व मनसेचे नेते मंडळी कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही सगळी दृश्य आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहतात. राज ठाकरे दादर रेल्वे स्थानकामध्ये आलेले. दादर पश्चिम रेल्वे स्थानकातून राज ठाकरे जे जाणार आहेत आणि सीएसएमटीहून थेट मोर्चास्थळी राज ठाकरे जे प्रवास करणार आहेत. आपण पाहतो या ठिकाणी राज ठाकरे हे आलेले आहेत. आपण ही सगळी दृश्य आपण पाहतो. राज ठाकरे दाखल झालेल्या स्थानकामध्ये मनसैनिक सुद्धा राज ठाकरेंसोबत आपल्याला मोठ्या प्रमाणात ही आपण पाहतो दृश्य सगळी लाईव्हच्या माध्यमातून पाहतो. राज ठाकरे आपल्याला हे पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे आता स्थानकामध्ये आलेले आहेत आणि निश्चितच आपण पाहतोय रेल्वेने मध्य रेल्वेने राज ठाकरे प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. राज ठाकरे हे आलेले आहेत आणि निश्चितच आपण पाहतोय या ठिकाणी आपण पाहतो या ठिकाणी राज ठाकरे हे आपल्याला संपूर्णपणे लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत आणि वसंत स्ट्रीट म्हणजे निश्चितच लोकांना राज ठाकरे हे प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ही दृश्य आपण पाहतोय सगळी राज ठाकरे जे ते दाखल झालेले आहेत आणि आपण पाहतोय राज ठाकरे हे आता
लोकलला प्रवासासाठी आपण पाहतो. ही सगळी दृश्य आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. साधारणतः आज सत्याचा मोर्चा आणि उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, यासोबतच सर्व प्रमुख नेते मंडळी, विरोधक असतील ते उपस्थित ते राहणार आहेत. आणि ही सगळी दृश्य आपण सध्या आपण पाहतो. राज ठाकरे हे आपल्याला साधारणतः लोकल स्थानकामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे. निश्चितच लोकल पाहायला गेलं तर लोकलला राज ठाकरे प्रवास जो तो करत आहेत. निश्चितच आपण पाहायला गेलं तर मतदार यादीतील घोळ, निवडणूक आयोगाचा घोळ आणि या सगळ्या विरोधामध्ये राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले प्रश्न हे आपल्याला सगळे पाहायला मिळत आहेत. आणि निश्चितच त्या पार्श्वभूमीवरची ही आता आपण दृश्य पाहत आहोत. राज ठाकरे हे मुंबई लोकलनं प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. राज ठाकरे हे आपण पाहायला गेलं तर प्रवासी सुद्धा आहेत आणि लोकलचे प्रवासी सुद्धा आहेत. आणि राज ठाकरे प्रवाशांसोबत हा आपल्याला प्रवास करताना पाहायला मिळत आहेत. बघ राज ठाकरे हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच आपण पाहतोय ही सगळी दृश्य दादर स्थानकामधली आहेत. दादर स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरची ही दृश्य आहेत. 2 वरती आपण आहोत आणि साधारणतः चर्चगेटच्या दिशेने जाणारी 12 डब्यांची चर्चगेट जाणारी 10 वाजून 16 मिनिटांची स्लो ट्रेन राज ठाकरे हे जे पकडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व हे आपण पाहतोय राज ठाकरे ही सगळी दृश्य आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळतात. राज ठाकरे हे आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. निश्चितच आपण पाहायला गेलो तर लोकल राज ठाकरे 12-16ची लोकल ही जे राज ठाकरे हे आपल्याला आपण पाहतोय पकडताना पाहायला मिळतात. लोकल आता आलेली आहे आणि लोकल चर्चगेटला जाणारी ही लोकल असणार आहे आणि थेट पण राज ठाकरे सुद्धा याच लोकलनं प्रवास करणार आहेत. आपण पाहतो ही लोकल आलेली आहेत आणि आपण पाहतोय निश्चितच या लोकल मधून राज ठाकरे प्रवास करणार आहेत. लोकलमध्ये सुद्धा पाहायला गेलं तर सगळे प्रवासी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रवाशांसोबतच राज ठाकरे हा प्रवास करणार आहेत. मी कॅमेरामॅनना सांगू इच्छितो की तुम्ही आता राज ठाकरे हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. फर्स्ट क्लास मधून राज ठाकरे हे आपल्याला प्रवास करताना पाहायला मिळत आहे. नेमकं राज ठाकरे कोणत्या डब्यातून प्रवास करतात हे पाहणं महत्वाचं करणार आहे. राज ठाकरे द्वितीय श्रेणीतून ही लोकल जी आहे ती आता आलेली ती राज ठाकरे यांनी सोडलेली आहे. सर्व आपण पाहायला गेलं तर सर्व हे आपण पाहायला गेलं तर लोकल ही सोडून राज ठाकरे आता पुढच्या लोकलला प्रवास करतील. निश्चितच आपण पाहायला गेलं तर हा मोर्चा जो अत्यंत महत्वाचा मोर्चा आहे. निश्चितच आपण पाहायला गेलं तर यामध्ये आपण आपले कॅमेरा घेतो त्याच्यामध्ये आपण पाहायला गेलं तर एक मिनिट याच्यामध्ये आपण पाहतो ही सगळी दृश्य राज ठाकरे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. लाईव्हच्या माध्यमातून दुसऱ्या लोकलने आता राज ठाकरे प्रवास करतील. दुसरी लोकल जर आपण पाहायला गेलं तर ही समोर आपल्याला हा सत्याचा मोर्चाचा बॅनर आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज ठाकरे आपण पाहतो स्वतः हे सगळ्या कार्यकर्त्यांसोबत आपण पाहायला गेलं तर मनसेच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत राज ठाकरे रेल्वे स्थानकामध्ये दाखल झालेले आहेत आणि मनसेच्या रेल्वे स्थानकावरती मनसेचे झेंडे आपल्याला पाहायला मिळतात. ही थेट दृश्य आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहोत. राज ठाकरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण दादर स्थानकामध्ये सत्याचा मोर्चा असे बॅनरबाजी सुद्धा पाहायला मिळत आहे. मनसेचे झेंडे सुद्धा पाहायला मिळत आहेत. त्यामुळे निश्चितच महाविकास आघाडी आणि मनसे यांच्या मोर्चामध्ये आपण पाहायला गेलं तर आता मोठं स्वरूप जे प्राप्त झालेलं आहे. निश्चितच महत्वाचं आहे ते म्हणजे या मतदानातील घोळ आणि या सगळ्याच्या विरोधामध्ये आपण पाहायला गेलं तर निश्चितच हा मोर्चा हा अत्यंत महत्वाचा होता आणि त्या पार्श्वभूमीवरती आपल्याला हा मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे आपल्याला मोर्चास्थळी जाताना पाहायला मिळणार आहे. सगळी लोकल आता येताना पाहायला मिळत आहे. साधारणतः 12 डब्यांची लोकल 10 वाजून 19 मिनिटांची लोकल राज ठाकरे हे पकडणार आहेत. 10 वाजून 19 मिनिटांची लोकल ही रेल्वे स्थानकामध्ये दादर रेल्वे स्थानक 2 क्रमांकावरती
दाखल झालेल्याचं पाहायला मिळत आहे आणि या लोकलनं राज ठाकरे प्रवास करणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण पहिली लोकल जी होती राज ठाकरे यांनी सोडली, पहिली लोकल जी होती 12:16 होती आणि सर्व प्रवाशांसोबत आपल्याला स्थानकावरती प्रवासी सुद्धा पाहायला मिळत आहे आणि प्रवाशांसोबत राज ठाकरे आपल्याला प्रवास करताना पाहायला मिळणार आहेत. प्रवासी सुद्धा आहेत, लोकल आलेली आहे आणि आता याच लोकलनं राज ठाकरे हे प्रवास करणार आहेत. मतदाना विरोधी सत्याचा मोर्चा जो आहे तो चर्चगेट फॅशन स्ट्रीट इथे काढला जातोय आणि प्रथम वर्ग म्हणजे फर्स्ट क्लास राज ठाकरे आपल्याला हा मोर्चा स्थळीसाठी प्रवास करताना पाहायला मिळणार आहे. आता नेमकं राज ठाकरे या लोकलनी प्रवास करणार का हे पाहणं महत्त्वाचं करणार आहे. एकंदरीत आपण पाहतो ज्या ज्या लोकल येतात त्या प्रत्येक लोकल आपण पाहायला गेलं तर राज ठाकरे हे सोडताना पाहायला मिळत आहे. सगळी दृश्य ही लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. ही सगळी दृश्य जर आपण पाहायला गेलं तर राज ठाकरे हे आपण पाहतोय या ठिकाणी दादरच्या आपण पाहायला गेलं तर दादरच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती राज ठाकरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच आपण पाहायला गेलं तर हे राज ठाकरे आपण सध्या पाहतोय थोड्याच वेळात दाखल होतील आणि ही सगळी दृश्य लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतो. हॅलो, लाईव्ह सोडलेलं आहे सर, तर लाईव्ह युट्यूबला घ्या ना आपलं. राज ठाकरे घरातून निघाल्यापासून त्याच्या अगोदरपासून स्टेशनमध्ये आहोत आपण कंटिन्यू लाईव्ह आहे. आपण कंटिन्यू लाईव्ह युट्यूबला घ्यायला सांगा ना, पूर्ण मागून घ्यायला सांगा. हॅलो, तर ज्या प्रकारे आपण पाहतो आता थोड्याच वेळात नेमकं राज ठाकरे आता प्रथम वर्गाच्या ठिकाणी जरी राज ठाकरे दाखल झाले असले तरी आता निश्चितच पावसाचं सुद्धा सद्यस्थितीत आपण पाहतो वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे की मुळामध्ये सर्व मनसैनिक जे आहेत ते या सत्याच्या मोर्चासाठी साधारणतः काही मनसैनिक दादर स्थानकात तर काही मनसैनिक हे पुढील स्थानकामध्ये दाखल झाले. तर मोठ्या प्रमाणात आता मनसैनिकांसोबत शिवसैनिक असतील अनेक कार्यकर्ते असतील ते निश्चितच आपण पाहतोय पुढे दाखल झालेले आहेत. सगळ्या आपण पाहतो ही राज ठाकरे आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे, बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर हे सगळे आपण पाहतोय या ठिकाणी नेते मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा लोकल जी लागलेली आहे 10:22 लोकल जी पुन्हा एकदा रेल्वे स्टेशनला लागताना पाहायला मिळत आहे. नेमकं राज ठाकरे कोणती लोकल पकडणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं जे आहे ते ठरणार आहे. मुळामध्ये सध्या मुंबई परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण आहे, ढगाळ वातावरण आहे. मात्र वातावरण कोणतंही असलं तरी पाऊस असला तरी लोकल पकडून मोर्चाला जाणार असं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. हे राज ठाकरे आता पुढे पुढे हळूहळू आपल्याला प्रथम श्रेणीसाठी म्हणजे फर्स्ट क्लास साठी पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे पुढे जातील, मनसेचा झेंडा हा आपल्याला पाहायला मिळत आहे. स्टेशन अधीक्षक सुद्धा म्हणजे दादर रेल्वे स्थानकातील स्टेशन अधीक्षक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि निश्चितच यामध्ये राज ठाकरे आपण पाहतोय ही लोकल जी आता लागलेली आहे. निश्चितच आता या लोकल राज ठाकरे आलेली आहे आणि आपण पाहतो या ठिकाणी आता लोकल आली असून या लोकांना राज ठाकरे हे प्रवास करण्याचा फायदा महत्त्वाचा करणार आहे. 10:22 लोकल आहे. समोर आपण पाहायला गेलं तर आपण आपल्याला हे मनसैनिक ज्याचे आपण पाहतोय रेल्वे स्थानकातील असतील किंवा निश्चितच आपण पाहायला गेलं अनेक चर्चगेट फॅशन स्ट्रीट इथे जमल्याचं पाहायला मिळत आहे. सगळी दृश्य ही आपण जे ते लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहोत. निश्चितच आपण पाहायला गेलं तर ही राज ठाकरे हे कार्यकर्त्यांची असेल निश्चितच या मोर्चा संदर्भात करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. लोकल जी ती आलेली आहे 22 लोकल जी ती आलेली आहे. 10:22 ही लोकल आहे. चर्चगेटला जाणारी ही लोकल आहे. आता ही लोकल राज ठाकरे पकडणार का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. निश्चितच अधीक्षकांसोबत फर्स्ट क्लासचा डबा लिहिलेला आहे. मात्र त्या ठिकाणी जर सेकंड क्लास लागत असेल तर काय करावं प्रवाशांनी अशाच प्रकारचं वक्तव्य हे राज ठाकरेंकडून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. राज ठाकरे हे या लोकलना प्रवास करणार का हे पाहणं महत्वाचं करणार आहे. आता या लोकलना राज ठाकरे हे प्रवास करतात का हे पाहणं महत्वाचं करणार आहे. अद्यापही राज ठाकरे यांनी प्रवासाला जी आहे ती सुरुवात केलेली नाहीये. मात्र आपण पाहतोय सध्या राज ठाकरे या लोकलला जाणार का हे पाहणं महत्वाचं करणार आहे. या लोकलमध्ये आपण पाहायला गेलं तर आपल्याला हे राज ठाकरे
सुपर योगी अभी साफ नहीं है। मागे 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 आदित्य हॅलो प्लॅटफॉर्म नंबर 2 ला ये लवकर. हा 2 ला. आता सध्या पाहतोय या ठिकाणी आपण योगी योगी मस्त योगी का मजस एक मागे ना योगी पाव रे योगी योगी पाव रे इकडे पुढे मागे इथे माणसं उठले. ये मोबाइल है मोबाइल कैमरे आपण पाहतो की या ठिकाणी 38 मिनिटांची लोकल जी पाहिलेलं तर हे साधारणतः लोकल पंचवीस अशा प्रकारे या पाहायला गेलं तर 10 वाजून 38 मिनिटांची आपण पाहतोय त्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. साधारणतः दृश्य ही आपण कंटिन्यू आपण पाहायला गेलं तर आपल्याला पाहायला मिळते प्रवास करताना पाहायला मिळणार आहेत आणि आपल्याला लाल कलर प्रवास करणार आमचे कॅमेरे मोबाईल येतो का कॅमेरेचा अरे म्हटलं नको आपल्याला थोडी आपण दृश्य पुन्हा एकदा आपण पाहतात. आपण पाहायला गेलं तर साधारणतः 10 वाजताच्या सुमारास 10 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास राज ठाकरे हे निवासस्थानातून निघाले आणि निवासस्थानातून निघाल्यानंतर राज ठाकरे आपण पाहायला गेलं तर थेट आता पाहायला गेलं तर राज ठाकरे हे आता 10 वाजून 38 मिनिटांना जी लोकल येणार आहे त्या लोकलनं प्रवास निश्चितच आपण पाहतोय राज ठाकरे हे रेल्वे स्थानकामध्ये आपल्याला थांबल्याचं पाहायला मिळत आहे. आज सत्याचा मोर्चा आपण पाहतोय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सत्याचा मोर्चा आपण पाहायला गेलो
10-28 लोकल आपल्याला पाहायला मिळते, ही स्थानकामध्ये नागपूरमध्ये पाहायला मिळते. आणि याच लोकलला साधारणतः आपण पाहायला गेला तर राज ठाकरे हे प्रवास करण्यासाठी सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रेल्वे स्थानकाच्या समोर असेल आपल्याला पाहायला गेलं तर तिथे सुद्धा पोलिसांचा ताफा आपल्याला पाहायला मिळत आहे. 10:38 लोकल आहे ती आपण पाहतोय, त्या लोकलला राज ठाकरे हे प्रवास करणार आहेत. आता आपण पाहायला गेलं तर निश्चितच राज ठाकरे या लोकलनं जाताना आपल्याला पाहायला मिळतात. जसं की दृश्य लालवाली वायर 10:05 सुमारास आपण पाहतो ही लोकल दाखल झाली आहे. आता नेमकं प्रवास करण्यासाठी पाहणं महत्त्वाचं करणार आहे. प्रवासी लोकांना आपल्याला पाहायला गेलं आणि आपण पाहायला गेलं तर साधारणतः मागच्या आपण पाहायला गेलं तर मागच्या 15 मिनिटांपासून राज ठाकरे हे आपल्याला दादर रेल्वे स्थानकामध्ये पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे हे दादर स्थानकामध्ये आहेत. आपण पाहायला गेलं तर आपल्याला प्रवास पाहायला मिळत आहे. सगळे म्हणजे आजच्या या मोर्चाला मनसैनिक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. तसंच ठिकठिकाणी शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्यांचे सुद्धा कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात. मात्र मनसैनिक मोठ्या प्रमाणात या मोर्चाच्या पूर्वसंध्येला राज ठाकरे यांच्याकडून एक मेळावा सुद्धा घेण्यात आला होता. आणि या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी शनिवारी हा आपल्याला पाहायला गेला मोर्चा होणार आहे. आणि या मोर्चाला सर्व उपस्थित राहणार नाही. त्यांच्याकडून अनेक कंपनीला देण्यात आला होता. आणि याच्यातूनच आपण पाहायला गेलं तर राज ठाकरे हे आता निश्चितच आपण पाहतो लोकलनं प्रवास करतील. यापूर्वी आपण पाहायला गेलं तर अनेक भूमिका या राज ठाकरेंच्या आपल्याला पाहायला मिळाल्या. मात्र राज ठाकरे यांच्या या भूमिकांमध्ये निश्चितच आपण पाहायला गेलं तर नेमकं हे काय नेमकं या लोकलनं प्रवास केल्यानंतर कशा प्रकारे या सगळ्याची दखल राज ठाकरे घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. निश्चितच आपण पाहायला गेलं तर नेमकं आता राज ठाकरे दादरच्या पश्चिम स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती दाखल आहे. पाहायला गेलं तर 10:32 लोकल जी आहेत त्या लागण्यास आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी आपण पाहायला गेलं तर अनेक सगळे राज ठाकरे हे लोकलसाठी आपण पाहायला गेलं तर रेल्वे स्थानकामध्ये आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे. 10:38 राज ठाकरे पाहणार आहे. राज ठाकरे 10:38 लोकल जी होती सध्या लोकल जी होती राज ठाकरे पाहायला मिळत आहे. सर्व साधारणतः पाहायला गेलं तर राज ठाकरे आपण पाहतो महानंदगावकर असतील, अविनाश अक्कलकर असतील, ते सुद्धा प्रवास करत आहेत. आणि निश्चितच आपण पाहतो आता लोकल ही प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर येईल आणि तिथून सर्व राज ठाकरे मोठं स्थळी दाखल होईल.
राज्य निवडणूक आयोग एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम करत असताना जोपर्यंत मतदार याद्या अपडेट केल्या जात नाही आणि हा घोळ संपूर्णपणे दूर केला जात नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका या मतावर विरोधक काम राहणार आहेत। या मोर्चानंतर हा मुद्दा अधिक आक्रमकतेने पुढे नेण्यासाठी उद्या तर पाहायला गेलं तर आज सर्व पक्षांची अधिकृत भूमिका मांडली जाणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। या खरं तर आपण पाहायला गेलं तर निश्चितच आज सत्याचा मोर्चाचं आयोजन केलं गेलं आहे। या सत्याच्या मोर्चाला कोण कोण उपस्थित राहणार याची पुन्हा एकदा यादी आपण पाहत आहोत। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख, उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख, राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख, विजय वडेट्टीवार काँग्रेसकडून दाखल होणार आहेत, बाळासाहेब थोरात हे काँग्रेसकडून दाखल होणार आहेत, सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार, जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे असणार आहेत, जयंत पाटील हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून असणार आहेत। यासोबत शशिकांत शिंदे, आदित्य ठाकरे, बाळा नांदगावकर, जयंत पाटील, प्रकाश रेड्डी, अनिल परब, अनिल देसाई, अरविंद सावंत, राजीव विचारे, सचिन हिर, अंबादास गांधी, सुनील प्रभू, सुनील शिंदे, अविनाश अभ्यंकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अविनाश जाधव, नसीम खान, सचिन सावंत, अमीन पटेल यास आपण पाहायला गेलं तर अनेक जण कार्यकर्त्यांचे अनेक जण हे दाखल होणार आहेत। आता आपण पाहतो 10:38ची लोकल जी की रेल्वे स्थानकाच्या लागण्यास आपल्याला पाहायला मिळत आहे। सत्याच्या मोर्चासाठी राज ठाकरे हे याच 10:38च्या लोकलनं चर्चगेटच्या दिशेने प्रवास करणार आहेत। साधारणतः आपण पाहायला गेलं तर 10 वाजता सुमारास राज ठाकरे हे निवासस्थानाहून त्यांच्या निघाले आणि थेटपणे आता आपण पाहायला गेलं तर राज ठाकरेंसोबत हे सर्व आपण पाहायला गेलं तर हा चित्रपट पकडत आहे। अविनाश अभ्यंकर बाळानंदकर असतील हे सुद्धा दाखल योगी लोक आपल्याला पाहायला मिळत आहे। या लोकांना या लोकांना लोक आहे आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रवास योगी आपण पाहतो मनसैनिक पाहायला मिळत आहे। आपल्याला पाहायला मिळत आहे लोकल राज ठाकरे थेटपणे आपण प्रवास करायला पाहिजे आहे। आपण लोकलला प्रवास करत आहे। निश्चितच आपण पाहतो लोकलमध्ये आता राज ठाकरे बसलेले 10:38 लोकलनं प्रवास करत आहे। निश्चितच आपण पाहतो राज ठाकरे हे बसलेले आणि राज ठाकरे यांच्यासोबत सर्व आहे। 10:38 लोकल आपल्याला पाहायला राज ठाकरे हे लोकलनं प्रवास करत आहेत। लोकल जी आहे ती दादर स्थानकावरून निघालेली आहे आणि पुढे तू लोकल थेटपणे आपण पाहतो लोकल जी पुढे जात आहे आणि
राज ठाकरे सोबत नितीन सरदेसाई नाहीये, सगळे हे नेते मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि लोकल प्रवास करताना पाहायला मिळतात. या लोकल मध्ये फर्स्ट क्लास मध्ये सगळे मनसैनिक सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे या लोकलसाठी सगळी दृश्य जी आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. निश्चितच आपण पाहतोय या ठिकाणी अवधेश मिळते का ही सगळी आपण दृश्य पाहतो. राज ठाकरे हे आपल्याला मुंबई लोकलला प्रवास करताना पाहायला मिळत आहेत. 10:38 लोकल जी आहे राज ठाकरे यांनी दादर स्थानकातून पकडली आणि आता थेटपणे ही लोकल सर्व स्थानक घेत थेटपणे चर्चगेटला दाखल होणार आणि तिथून 500 स्ट्रीट येथून थेटपणे ही लोकल पुढे प्रवास करणार आहे. आणि निश्चितच आपण पाहतोय राज ठाकरे ही सुद्धा या लोकलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आणि निश्चितच राज ठाकरेंचा हा सत्तेच्या मोर्चासाठी हे राज ठाकरे दाखल झालं. लोकल मधली ही सगळी दृश्य आपण पाहतो. इकडे बसली दहा वाजून 38 लोकल जी होती राज ठाकरेंनी पकडलेली आहे. आढळराव लोकल जी ती आपण पाहतोय या ठिकाणी प्रभादेवी स्थानकामध्ये दाखल झालेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपण पाहायला गेलं तर फर्स्ट क्लास मध्ये आपण पाहायला गेलं तर राज ठाकरे प्रवास करत आहेत. निश्चितच या लोकलला प्रवास करण्यासाठी आपण पाहतोय या ठिकाणी राज ठाकरे हे आपल्याला प्रवास करताना पाहायला मिळत आहे. निश्चितच ही सगळी दृश्य आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी आपल्याला राज ठाकरे जे आपल्याला पाहायला मिळत आहे. ही सगळी दृश्य आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहोत. निश्चितच या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर त्यामध्ये राज ठाकरे हे आपल्याला लोकांना प्रवास करताना पाहायला मिळत आहे. आपण ही सगळी दृश्य पाहतात. राज ठाकरे या लोकांना प्रवास करत आहेत आणि राज ठाकरे यांच्यासोबत सगळे आपण पाहायला गेलं तर सगळे कार्यकर्ते आपण पाहतो या ठिकाणी आहेत. हा प्रवास आपण पाहतो राज ठाकरे हे प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. राज ठाकरे या लोकांना प्रवास करत आहेत.